अरे बाबा, जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईन आम्ही पोहोचवतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी तालुकाखेड येथील साई सागर हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मुर्हे वस्ती या ठिकाणी रुद्र ट्रेडर्स या दुकानाच्या इमारतीत दोघांना अग्निशस्त्रासह ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2 पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. सुशील उर्फ बारक्या भरत गोरे वय वर्ष 20 राहणार ओटास्कीम निगडी पुणे, अक्षय प्रभाकर कणसे वय वर्ष 20 राहणार बार्शी रोड लातूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेश असताना आदेशाचा भंग केला. त्यांनी 1,00,000 रुपये किमतीचे 2 पिस्तूल व 1,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पोंगळ्या असा सुमारे 1,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकानं म्हाळुंगे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डायग्नोस्टिक लॅबसह 3 वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना म्हाळुंगे गावाच्या हद्दीत रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विष्णू उर्फ बाळा नामदेव कुऱ्हाडे राहणार चाकण आणि रोशन महादेव आमटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षीय महिलेनं म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथील श्री गणेश डायग्नोस्टिक लॅबमध्ये ते आले. आरोपींनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने लॅबच्या समोरील काच फोडले. त्यानंतर केबिनची काच फोडत फिर्यादी महिलेचे पती व इतर कर्मचारी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केले. तसेच लॅबसमोर उभ्या असलेल्या 3 वाहनांच्याही काचा फोडत नुकसान केले. तर किरण याने आमच्या रुग्णवाहिकेचा धंदा कमी केला आहे, तो आमच्या रुग्णवाहिकेचे कॉल घेत आहे, त्यामुळे आम्ही किरण याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेला. तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये यांत्रिकीकरणऐवजी पारंपरिक शेती केली जाते, ज्यामध्ये बैलांच्या सहाय्याने गाळ करून भाताची दाढ उपटून भाताची लावणी केली जाते. सध्या पाऊस चांगल्या प्रकारे सुरू असल्यामुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भात लावणीला वेग आला आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात शेतीवर भर द्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत खेड तालुक्यातील पश्चिम भागात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे व प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या भागात मौजे साकुर्डी या ठिकाणी शेतकरी बाळासाहेब कडलक यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाशेरे येथील तरडेवाडी भागात भात उत्पादक शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सध्या पाऊस परतल्यानं शेतकरी भात लावणीमध्ये व्यस्त असल्याचं स्थानिक शेतकरी नवनाथ तरडे यांनी कळवलं आहे. माजी खासदार स्वर्गीय ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे यांच्या 12व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राजगुरुनगर शहरातील महात्मा गांधी विद्यालय, KTES विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे जीवनपट लिहिलेले 1000 स्कूल रायटिंग पॅड देण्यात आले. राजगुरुनगरचे भूमिपुत्र माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त विविध उपक्रम खेड तालुक्यात राबविण्यात आले. वाकीबुद्रुक गावाचे सुपुत्र साहिल शांताराम कड यांनी CAच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झालं असून दृढ निश्चय आणि कठीण मेहनत माणसाला जिंकवतेच याचा प्रत्यय दाखवून दिला आहे. चाकण मार्केटमध्ये शनिवारी 20 जुलै रोजी पालेभाज्यांची विक्री झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांचे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून आज शनिवारी 20 जुलै 2024 रोजी राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. या DPDCच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली. शिवाय महायुतीचेही काही आमदार उपस्थित राहिले. बैठक सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मुद्दे मांडण्यास आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही असा खुलासा केला. शिवाय याबाबतचा GR देखील त्यांनी सर्वांना दाखवला. दरम्यान अजित पवार यांनी नियम सांगितल्यानंतर शरद पवार यांनी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. तर आम्हाला बैठकीत बोलण्याचा अधिकार नसेल तर इथे येण्यातही अर्थ नाही असं सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांचा धक्कादायक खुलासा केला. समितीच्या बैठकीत आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत. त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न, त्यांची बाजू, त्यांचे मुद्दे मांडू शकतात. पण इतके वर्ष मी पालकमंत्री होतो, जिल्हा परिषद ताब्यात होती, म्हणून मी आमदार खासदारांना काही बोललो नाही. नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. आजच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि महायुतीचेही काही आमदार प्रश्न, मुद्दे आणि त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत होते. त्यावर अजित पवार यांनी केलेले हे वक्तव्य धक्कादायक मानले जात आहे. आजच्या DPDC बैठकीनिमित्त पवार काका पुतणे पुन्हा समोरासमोर आले. या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल जवाब पाहायला मिळाला. तर शरद पवार यांनीही बारामतीतील दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पवार बैठकीला 5 मिनिटे आधीच आले होते. त्यानंतर अजित पवार सभागृहात आल्यानंतर ते जागेवरून उठूनही उभे राहिले होते. पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून हजेरी लावली. याशिवाय या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी निधी वाटपावरून तक्रार केल्याने या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत शनिवारी 20 जुलै 2024 रोजी पुण्यातील विधान भवन येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात. बोलू दे म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनी चालू. मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं. असं नाही तुम्ही कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी. तुम्ही म्हणाल याच्या आधी का प्रश्न आला नाही? याच्या आधी प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्या शिक्षणाची असायची. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असा भेदभाव म्हणून चालत नाही. आपल्याला 13 तालुक्याला मदत करावी लागेल. 13 तालुक्यातले रस्त्यांची कामं देत चला. आता पण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली ज्या अंगणवाड्या खरोखरीच ज्या 13 तालुक्यातल्या अंगणवाड्याची ती कमकुवत आहे, खराब आहे, तिथं त्या द्या. आज निर्णय घेताना तेच निर्णय मी घेतलेले. जिथं गरज आहे, हा शेवटी जिल्हा आहे, हा जिल्हा नियोजन समिती आहे आणि त्याच्यावर जिल्ह्याला आता जिल्हाधिकाऱ्यांना काढायला सांगितलेलं आहे. ते सगळ्या सन्माननीय सदस्यांना पाठवणार आहे. तुम्हाला पण प्रेस नोट पाठवली. असं कुठलाही अन्याय केलं नाही. उलट मागं म्हटलं तिचं की बारामतीला जास्त जातो, आंबेगावला जास्त जातो, अशा पद्धतीचे ॲलिगेशन व्हायचे. असं नाही आहे. आम्ही आज पण देताना सगळ्यांना दाखवलं. आता प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवली. कुणाकुणाला मिळाला? 2 आले खेड तालुक्यातले, एक आलं शिरूर तालुक्यातलं, एक आलं बोरवेला तालुक्यातलं, एक आलं बारामती तालुक्यातलं. जिथं कामं चाललेली आहेत तिथं आम्ही निधीच्या ठिकाणी दिला. मी त्यांना म्हटलं की काय कुठाचे तालुके की काही असं हे तरी गेले अनेक वर्ष त्या जिल्ह्याने मला पालकमंत्री पद दिलेलं आहे. तर त्याला सांगितलं जो खरा आहे तो प्रोटोकॉल चालू. आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असतो. खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी आहे पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDCच्या अध्यक्षाला, त्याच्यानंतर सहअध्यक्ष आणि सदस्य. आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा. त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची, ती आम्हाला पाठवायची, आम्ही मंजूर करायची. अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात. त्या पण लक्षात आणून घ्या. कारण बऱ्याच जणांना त्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा
नक्की काय कोणाला बाबा जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात. बोलू दे म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनी चालू मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं असं नाही. काय परत गॅझेट 2019 काय आहे नंतर काही वेळेस काही ठिकाणी महाराष्ट्रात मागं असं झालं पालकमंत्री एका विचाराचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दुसऱ्या तिथं थोडेसे मतभेद झाले आणि मग त्यांनी पण सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या बाबतीतलं ऐकावं लागेल. त्यांनी केलेली शिफारस ही सगळी आम्ही मान्य करतोच असं नाही. आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे परंतु नाकारून आम्ही जी काही शिफारस करू ती नाकारण्याचा अधिकार त्या जिल्हा परिषद अध्यक्षाला पडेल. परंतु आता सगळा अधिकार येऊन जाईल. आम्ही त्याचं विनंती केली आम्ही करतोय ते नाकारून तुम्ही म्हटलं आपल्याला सगळं माहिती तर कशात तुम्ही फोन केला होता दादा मुख्यमंत्र्यांना? हो मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळेंनी सूचना चांगली केली की सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालत आहे. कधी ते इथं घेतात कधी पण मुंबईला दिल्लीला घेतात. इथं म्हणजे मुंबई किंवा दिल्लीला आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील ना. मला आज दुपारपर्यंत असं सांगितलं की त्या व्यक्तीने आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल एक तक्रार ती तक्रार आपल्या पोलीस CPच्याकडे नोंदवली पोलीस स्टेशनकडे नोंदवली. त्यांनी त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे हे जाणून घेण्याच्याकरता त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत त्या इथं आलेल्या नाही. मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना ईमेल करा व्हॉट्सअप करा तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे की उद्याच्याला तुमच्याकडे तक्रार एका बघितलं केल्यानंतर तुम्ही त्याचं काय केलं. उद्या तुम्ही कोर्टात गेलं तर कोर्टाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांना कळवलेलं वगैरे वगैरे सगळं रेकॉर्ड सगळी फाईल ही आता पोलिसांनी 100% त्याबद्दलची काळजी पोलीस घेतील असा विश्वास. आता कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब आहेत त्यांचा रिपोर्ट आहे. त्यांच्या वडिलांनी देखील काही अधिकाऱ्यांना आरेरावी केली दमदाटी केली कलेक्टर ऑफिसमध्ये त्याविषयी काही त्यांच्या करून जे काही योग्य असेल कायद्याच्या नियमाच्या मध्ये त्या पद्धतीनं त्याच्या गोष्टी घडतील. बेनके साहेब सकाळी अजित शरद पवार साहेबांना भेटले म्हणून खास त्यांना बसवले शेजारी किंवा तुम्ही विचारलं त्यांना का भेट झाली? तुम्ही नेहमी पत्रकार सकाळी पण तुम्हाला बोलतो ते आमका आता मी जर उद्याच्याला साहेबांच्या जवळ निलमते गोरे भेट बसल्या होत्या तर त्याचा बसला अरे बाळांनो आपण माणसं आहोत आपण काही एकमेकाचे कायमचे शत्रू नाहीत किंवा कायमचे मित्र नाही. आपल्या इथली एक वेगळी परंपरा आहे एक वेगळी पद्धत आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो याची एक घडी बसवलेली. काही जण त्याचं पाळण्याचा प्रयत्न करतात काही जण ती विस्कटण्याचा प्रयत्न करतात. आता ज्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं वागतात असला तरी इतर रेल्वे लाईन जोडण्याकरता तुम्हाला रेल्वे विभागाची परवानगी लागते. त्याच्यामुळं तिथं एकदा दिल्लीत जावं लागेल. अधिवेशनाच्या काळात सगळे तिथं आता वर्किंग डेला असतील एकदा अर्थसंकल्प होऊ द्या मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन रेल्वे मंत्री महोदयांकडे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर चाकण व आळंदी पालिकांना जिल्ह्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत सर्वात कमी निधी मिळत असल्याची तक्रार खेड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कडपाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे शनिवारी 20 जुलै रोजी निवेदन दिले आहे. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजन सुरू होतं. काल आम्ही जेव्हा चाकण येथे खासदार
डॉक्टर अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार ठेवला होता, त्यावेळेस काही विषय आम्ही खासदार साहेबांना सांगितले होते की चाकण असेल, आळंदी असेल किंवा राजगुरुनगर असेल या नगरपालिकांना, राज्यातील इतर नगरपालिका आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत यांना प्रत्येकी स्थानिक स्वराज्य संस्था या योजनेखाली नियोजन विभागाने म्हणजे अजितदादांचा जो विभाग आहे त्या विभागाने 15 कोटी दिले आणि चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर यांना मिळून 15 कोटी दिले. तर आम्ही म्हणलं की आमच्या खेड तालुक्यामध्ये ज्या 3 नगरपालिका आहे ह्या हक्काचे आमचे 10 कोटी जे राहिलेले आहेत असे एकूण 30 कोटी ते द्यावे असं आम्ही आता अजितदादांना भेटून निवेदन दिलं. कारण की आपण पाहिलं असेल की चाकणची वाहतूक कोंडी असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने नागरी सोयीसुविधांचा विकास व्हायला पाहिजे. मात्र नगरपंचायत असलेल्या मंचरला तुम्ही 15 कोटी द्या आणि चाकणसारख्या नगर परिषदला जी बवर्ग नगर परिषद आहे बारामतीच्या लेवलची आहे तिथं फक्त 5 कोटी दिले जातात. त्यामुळं आम्ही अशी मागणी केलेली आहे की तुम्ही एकदा हे सगळं आमच्या नगरपालिकेचा आढावा घ्यावा आणि त्या आढावा घेऊन तुम्ही त्या पद्धतीने आमच्या 3 नगरपालिकांना 15 कोटी असे 45 कोटी द्या. त्यापैकी 15 कोटी दिलेत, आता 30 कोटी द्यावे याबाबत. तसंच आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना देखील सांगितलं की जे जे काय आमच्या जिल्हा नियोजनमध्ये प्रस्ताव आहे त्याच्या आम्ही तांत्रिक मंजुरीच्या फी भरल्या नगरपालिकांनी. मात्र प्रत्यक्षात जिल्हा नियोजनमध्ये ते प्रलंबित पडलेले जे प्रस्ताव आहे ते पण मंजूर करावे आणि याबाबत आमचे भागाचे जे दमदार खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील सातत्याने पाठपुरावा याबाबत करणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 जुलै 2024 रोजी कांद्याची 2200 पिशवी आवक होऊन कांद्याला 2000 ते 3000 रुपये इतका दर मिळाला. बटाट्याची 4500 पिशवी आवक होऊन 2500 ते 3000 रुपये दर मिळाला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 जुलै रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली, परंतु या ठिकाणी गिऱ्हाईक हे काहीशा प्रमाणात कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी आहे, कोबीचे भाव थोडे वाढलेले, कोबी 30 ते 35 रुपये किलो झालेले, फुलावर भाव 15 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव भडकलेले आहेत, टमाट्याचे भाव 50 ते 70 रुपये किलो झालेले आहेत. कारले असेल, कारल्याचे भाव कमी झालेले आहेत, कारल्याचे भाव 20 ते 25 रुपये किलो आहे. गवार सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 15 ते 16 रुपये किलो आहे. शेवगा असेल, शेवगा सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव सुद्धा अतिशय कमी झालेले आहेत, मिरची 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 25 ते 35 रुपये किलो झालेली आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. वालवर सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेली आहे. तोंडली सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. राजमा सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. भेंडे सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट 15 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 8 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. वटाणा 90 ते 100 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भाव अतिशय कमी झालेले आहेत. कोथिंबीर असेल, कोथिंबीर 3 आणि 4 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी सुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी झालेली. पालक सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी झालेली. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.